नमस्कार. टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ निर्मित टिळकनगर विद्या मंदिराचा माझी शाळा माझा जिव्हाळा या पॉडकास्टमध्ये मी वृंदा दाभोलकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. शाळा म्हटलं की काय आठवतं? घंटेचे सूर, प्रार्थनेचे सूर, शिक्षकांचा ओरडा, पण त्यामागची काळजी सुद्धा. पटांगण, गॅदरिंग, खेळ, आठवणी, बेंचवरची धमाल मस्ती, मधल्या सुट्टीत केलेली खूप मजा. आणि शाळा म्हटलं की आज येतात ते आनंदाश्रू, भरपूर आठवणींचा खजिना. सगळे मित्रमैत्रिणी भेटले की शाळेत काय केलं होतं, यावर्षी आपल्याला कुठले शिक्षक होते, हे शिक्षक माझे लाडके होते, सगळं काही आठवत जातं आणि आपण प्युअर नॉस्टॅल्जिक होतो. या पॉडकास्टमधून आपण भेटणार आहोत शाळेतल्या माजी विद्यार्थ्यांना. खरं तर माजी असं म्हणायला नको, कारण आम्ही सगळेजण आजही शाळेशी जोडले आहोत. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आमची शाळा आम्हाला आजही सामावून घेते यासारखा आनंद नाही. आज आपण भेटणार आहोत शाळेतल्या आठवणींचा सुगंध पूर्ण भारतभर पसरवणारे आणि तुमचं आणि माझं जीवन सुगंधित करणारे हेमंत सुगंधी भांडारचे श्री आशिष वैद्य आणि श्री नारायण वैद्य यांना. आशिष वैद्य, आपली कुठली बॅच? 1992-93 माझी बॅच. आणि आपली 1995. अरे वा, म्हणजे आपण दोघे सेम बॅचचे. तर काय सांगाल, काय आहेत आठवणी शाळेबद्दलच्या? आणि शाळा म्हटलं की पहिल्यांदा काय येतं नजरेसमोर? बरं, शाळा म्हटल्यानंतर पहिले इंट्रोडक्शन तर तुम्ही दिलेलं आहे. त्यात सगळ्या भावना, नॉस्टॅल्जिक होणं किंवा ती दंगामस्ती. आणि मला विशेष आठवतं ते मी शाळेच्या वर्गातल्यापेक्षा वर्गात बाहेर असणं. काय स्पेशल होतं की त्याच्यामुळे आउटस्टँडिंग स्टुडंट होतात नेहमी? नाही, काय स्पेशल होतं म्हणजे दंगामस्ती हाच शब्द स्पेशल होता. सगळ्यात त्याचा म्हणजे म्हणतो ना आपण की तिथे शाळेत आपण करिअर म्हणून काय बघतो किंवा काय करतो, तर त्या दंगामस्तीचा आणि शिक्षकांच्या ओरडण्याचा, ती शिस्त आणि संस्कार जे झाले ना, त्याचा आयुष्यात खूप उपयोग होतो नक्की. क्या बात आहे. तुमची काय आठवण? 100% सांगायचं झालं तर घरातल्यांनी सुधरवण्यासाठी एवढी शाळेत पाठवली गोष्ट म्हणजे अच्छा. हा बाबा, म्हणजे आम्हाला लिटरली आई वडील घेऊन आले आणि त्यांनी सांगितलं की हा आतापासून तुमची जबाबदारी आहे, तुम्ही सांभाळायला. क्या बात आहे. आणि मग तेव्हापासून मग जे शाळेशी जोडलं गेलेलो ते शाळेशीच अटॅच होत अजूनही. असं कधीच वाटत नाही की शाळा सोडून आपण गेलोय किंवा जावं, अशी कधीच भावना मनामध्ये येत नाही. त्याच्यामुळे शाळेच्या आठवणी जेवढ्या खूप छान आहेत त्या अशाच राहो हीच इच्छा आहे. क्या बात आहे. शाळेतले आवडते शिक्षक? म्हणजे अगदी मला आठवतंय बालवाडीपासनं, म्हणजे परांजपे मॅडम आणि कुलकर्णी मॅडम होत्या, चितळे मॅडम होत्या, किंवा ह्याच्यात आपण सेकंडरीमध्ये आल्यानंतर भंडारी सर होते. बरेच म्हणजे शिक्षक तसे तर आम्हाला खूपच चांगले सगळे शिक्षक हे मिळाले. म्हणजे त्यांचे आपण म्हणू की दडपण नव्हतं, पण शिस्त नक्की होती. त्यामुळे ना शिक्षकांची नावं घ्यायची झाली तर सगळेच, म्हणजे मला आतापर्यंत घडवण्यासाठी भरपूर सरांनी मदत केली. ऍक्च्युली माझं हस्ताक्षर सुधारण्यासाठी कुलकर्णी सर, चित्रकलेचे जे होते, त्यांनी भरपूर प्रयत्न केले. तेव्हा मी त्यांना सांगत होतो, सर मला ना एक शेवटचं लेक्चर बंक करून द्या आणि तुम्ही मला शिकवा तर माझं हस्ताक्षर सुधारेल. पण त्यांनी ते ऐकलं नाही. त्यांनी मला शाळा संपल्यानंतर 1 तास बसवलं आणि हस्ताक्षर सुधारवायचा प्रयत्न केला, पण ते काही झालं नाही. दोघांनी आम्ही थकलो आणि सोडायला लागलो. शाळेतले आवडते शिक्षक? शाळेतला आवडते शिक्षक 1ली ते 4थीच्या होत्या भिडेबाई वा. आणि केळकरबाई. म्हणजे खूपच अजूनही त्या जे दिवस आहेत ते खूप आठवणीतले आहेत. पुढे जाऊन केळकरबाई आहेत, भंडारी सर आहेत, रानडे सर आहेत. एकदम पीटीसाठी हवं असेल तर महाजन सर आहेत. म्हणजे आम्हाला तर मजाच करायची असायची. कसा पीटीचं लेक्चर कधी येत आहे आणि आम्ही कधी ग्राउंडवर जातोय ह्याची दिवसभर वाट बघायची. एवढं सिंपल आहे. क्या बात आहे. आणि शाळा आणि आत्ता जो तुमचा बिझनेस आहे ह्याच्यामधला जो ब्रिज आहे, तो ब्रिज बांधण्यासाठी केव्हापासून तुम्ही सुरुवात केलीत? कारण माझ्यामध्ये हा तुमचा पिढ्यानपिढ्या सुरू असणारा उद्योग आहे आणि याच्यामध्ये तुमचे आई वडील, आधीची पिढी सुद्धा त्याच्यामध्ये होती आणि तो तुमच्याकडे आला सहजच. पण तो जो मधला ब्रिज आहे तो बांधायला कधी सुरुवात झाली? ऍक्च्युली ब्रिज बांधायला सुरुवात झाली म्हणण्यापेक्षा ना, आम्ही आता जन्मलोच सुगंधात. म्हणजे लहानपणापासनं वडिलांनी अशाच ह्याने मानसिकता ठेवलेली की तुम्हाला शाळा झाली कीच डायरेक्ट तुम्हाला बिझनेसमध्ये यायचंय. अच्छा. तर त्यांची अट होती की तू शाळेनंतर कॉलेजमध्ये जायचं नाही, धंद्यावर यायचं. वा. तर तो ब्रिज तसा बांधलेलाच आम्हाला मिळाला खरं सांगायचं तर. म्हणजे आम्हाला फार काही त्याच्यासाठी मेहनत घ्यायला लागली नाही. पण नंतर आईने आमच्या थोडा पुढाकार घेऊन नाही यांना कॉलेज कम्प्लीट करून देत म्हणून ती ब्रिज म्हणून जी काय म्हणतो आपण गॅप थोडी 5 वर्षाची झाली, ती तेवढी ती आईमुळे झाली आमच्या.
क्या बात आहे. पण व्यवसायामध्ये घरातच व्यवसाय असल्यामुळे ना त्याला काय लागतं अगदी बारकाईने ग्राउंड लेवल पासून काय काय बघायला लागतं हे आम्ही ते करतच आलो. त्याच्यामुळे आम्हाला ऑटोमॅटिक त्या ट्रेनिंगसाठी वेगळीकडे कुठे जायची गरज नाही पडली. इनहाऊसच सगळ्या गोष्टी घडत गेल्या असं म्हणता येईल. अगदीच. एक थोडासा वेगळा प्रश्न असा की शाळा म्हटलं की आठवणी आणि आठवणी म्हटलं की खूप भावना, बरोबर? तशाच प्रत्येक सुगंधामध्ये सुद्धा भावना असतात. तर त्याच्याबद्दल काय सांगाल किंवा ह्या भावनांचा उपयोग तुम्ही तुमच्या सगळ्या क्लायंटसाठी कसा करता? ऍक्च्युली सुगंध निर्मितीमध्ये ना भावना खूप महत्वाची आहे. पण ना भावना प्रत्येक माणसागणिक बदलते. म्हणजे एखादा सुगंध बनवताना, आता एक्झाम्पल द्यायचं झालं तर लॅव्हेंडर आहे. युनिव्हर्सली लॅव्हेंडर हा फ्रेग्रन्स प्रत्येक प्रॉडक्टमध्ये वापरला जातो. पण काही लोकांना तो मन शांत करण्यासाठी म्हणून सांगितला जातो, किंवा चंदनाचा सुगंध हा शीतल आहे म्हणून सांगितला जातो. पण ह्या प्रत्येकाच्या बाबतीत त्याच भावना असतील असं नाही आपण धरून चालू शकत. बनवतानाची भावना एक वेगळी, की बाबा आपल्याकडनं एकदम दर्जेदार सुगंध निर्मिती झाली पाहिजे, ही भावना नक्कीच आमच्यात असते. परंतु समोरच्याने वापरताना ती प्रत्येकाला वेगवेगळी असते. म्हणजे जगात एकही सुगंध असा नाही की जो सगळ्यात चांगला आहे. म्हणजे जगात प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे सुगंधाची व्याख्या बदलते. त्यामुळे ना त्या भावनेला पर्सनलाइज, सुगंध हा पर्सनलाइज गोष्ट आहे, ती जनरलाइज गोष्ट नाहीये. हा खूप महत्वाचा फरक आहे. म्हणजे आज युरोपची स्टँडर्ड्स आणि इंडियन स्टँडर्ड्स, आपण म्हणतो युरोपमध्ये परफ्यूम आहे ना, तो ती खूप पर्सनल गोष्ट आहे. म्हणजे मी मारल्यानंतर तो तुम्हालाही यायला नाही पाहिजे, अशी पद्धत असते. आणि इंडियामध्ये मात्र एक्झॅक्ट अपोजिट, मी मारला की 4थ्या मजल्यावर सुगंध आला पाहिजे. त्यामुळे त्या दोन्ही भावनांचा विचार करूनच सुगंध निर्मिती करायला लागते. क्या बात आहे. नारायण, मला तुम्हाला विचारायचं आहे की आता भावनांबद्दल हे सांगितलं, सुगंधाच्या भावनांबद्दल सांगितलं, शाळेमधली अशी एक कुठली गोष्ट की अजूनही ती मनाशी अगदी ताजी आहे आणि त्याचा सुगंध तुम्ही कायम घेत असता? खरं सांगायचं झालं तर अगदी मी मगाशी ग्राउंडचा जो उल्लेख केला, तो ग्राउंडच्या गेल्यानंतर तिथे जो पाणी मारून जे ठेवलेलं असायचं त्याचा जो सुगंध आहे, लिटरली अजूनही तो डोक्यात आहे. आणि बालभारतीच्या पुस्तकाचा जो सुगंध आहे तो कधीच सुटू शकत नाही. अजूनही मी आमच्या मुलांच्या पुस्तकांना सुद्धा तो सुगंध येतो की नाही, स्मेल येतो की नाही, आम्ही ते व्हेरीफाय करतो. आठवण आहे दॅट इज एकदम ग्रेट आहे शाळेतली जी आहे ती. खरं तर असं म्हटलं जातं की मराठी माणसाला उद्योग फार पसरवता येत नाही, तो एकाच शाखेमध्ये समाधान मानतो. पण आज HSBच्या अनेक शाखा आहेत आणि तुमचा, जसं मी मगाशी म्हटलं की तुमचा सुगंध अगदी छान भारतभर दरवळतोय. HSB म्हटलं की पटकन वैद्य हे नाव समोर येतं. तर हे नाव, मराठी नाव, मराठी शाळा आणि मराठी भाषा याच्याशी तुम्ही कसं जोडलं? मराठी भाषा, मराठी शाळा आणि उद्योग ह्याचा खरं तसा बघितलं तर काहीच हे नाही. म्हणजे आजही आपल्या शाळेतले कितीतरी लोक आहेत की जे परदेशात जाऊन सुद्धा त्यांनी नाव कमावलेलं आहे. त्यामुळे भारतापुरतं जर बघायचं झालं तर शाळेचे, मी म्हटलं मगाशी तसं, की शाळेमध्ये अभ्यासापेक्षा शिस्त आणि संस्कार हे झाले ना, त्याने आमच्या उद्योग वाढीला खूप हातभार मिळालाय. त्यामुळे अशी अडचण कधीच आली नाही की मी मराठी शाळेत आहे आणि मराठी शाळेच्या मला ही अडचण येते, हे मला कधीच फेस करायला लागलं नाही. आणि आज आपण बघतो ना, म्हणजे आम्ही शाळेत असतानाचं एक दडपण होतं की अरे इंग्रजी माध्यम, इंग्रजी बोलता येणार. पण कॉलेजमध्ये ते सगळं दडपण निघून गेलं की बाबा आपण मराठी असूनही, शाळेत शिकलेले असूनही आम्हाला कॉलेजच्या इंग्रजी शिक्षणाला कधी बाधा आली नाही. त्यामुळे तो एक जो हल्ली आपण म्हणतो की मराठी शाळा मागे पडतात किंवा त्याच्यात आपण मुलांची भरती करत नाही, हा एक समज होता, जो गैरसमज होता. ऍक्च्युली समज नाही म्हणू शकत मी, गैरसमज होता. तो आता हळूहळू नक्की पुसला जाईल असं मला नक्की वाटतं. तो समज पुसला जाण्यासाठी आपली एक अख्खी पिढी घालवायला लागली. ऑलमोस्ट 20 ते 25 वर्षाचा कालावधी नंतर आपल्याला रिअलाइज होत आहे, अरे आपण मराठी शिकलो तर आपली मुलं पण मराठी शिकली असते तर काहीच प्रॉब्लेम झाला नसता. नाही, इव्हन आणि ना ह्याच्या मुलाच्या ऍडमिशनच्या वेळेस आम्हाला तो प्रश्न आलेला आणि आम्ही खरंच मराठी शाळेत ऍडमिशन घ्यायचं म्हणून ठरवलेलं होतं. पण शेवटी घरच्या लोकांचं दडपण जे असतं त्या ह्याच्यापायी थोडं आम्हाला हे करायला लागलं. काही टेक्निकल अडचणी वेगळ्या होत्या त्या ह्याच्यामध्ये, त्याचं 1 इयर लॅप्स होणार होतं वगैरे, अशा स्वरूपाच्या काही गोष्टी होत्या, म्हणून मला ते लिटरली घालता आलं नाही. हा पण एक त्याच्या पुढचा वेगळा आहे. म्हणजे तुमचं ठाम मत आहे की मराठी शाळेमुळे तुमचं काहीच नुकसान झालं नाही अजिबात? 100% नाही. उलट कनेक्टिव्हिटी जी तुमची भाषा जी आहे ना, तुमची मातृभाषा आहे, त्या याच्याप्रमाणे तुम्ही ज्याच्यात शिकलात तर ऍब्सोल्युटली हर्डलच येत नाही. आज लिटरली साधं सोप्या शब्दात सांगायचं झालं तर का, शिवाजी महाराजांचा इतिहास जो इंग्रजीमध्ये शिकणं
त्याच्यापेक्षा मराठीमध्ये तो जास्ती जवळीकचा वाटतो. वा, क्या बात म्हणजे आहे. अगदी वाचून, म्हणजे मी माझ्या मुलाला सुद्धा शिकवायचे मला वेळ आली नाही, पण मला जेव्हा बायको त्याला इंग्लिशमध्ये पुस्तक घेऊन शिकवायचे ते मी मराठी पुस्तक आणून ठेवलं. सो त्याला हेच मी वाचून दाखवलं, तेव्हा त्याला ते रिअलाइज झालं हा असं आहे का. अच्छा. म्हणजे एवढं सोपं जातं आपल्या भाषेत शिकवल्यामुळे. हा तर मी ठाम मताचा आहे नक्कीच. क्या बात आहे. तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये आधुनिकता आणि परंपरा या दोन्हीचं मिश्रण केलेलं आहे आणि माझ्यामध्ये तेच तुमच्या यशाचं गमक आहे. तर याबद्दल काय सांगाल? कसं आहे, परंपरा आणि आधुनिकता हे दोन एकदम भिन्न शब्द आहेत. म्हणजे परंपरा म्हणजे जुनाट आणि आधुनिकता म्हणजे एकदम नवीन. हा समज जेव्हा लोकांच्या मनात असतो ना, की आमच्या सुगंध निर्मितीत सांगायचं झालं तर अत्तर म्हणजे ते जुनं आणि परफ्यूम म्हणजे किंवा डिओड्रंट म्हणजे ते नवीन. ह्या व्याख्येला हे करताना अरे एक गोष्ट नक्की सांगावीशी वाटते की जर परंपरा जोपासली नाही तर नवीन सुगंध निर्मिती होऊ शकत नाही, किंवा नवीन नवीन जी प्रॉडक्ट येतात ती इतकी वर्षांचा सुगंध निर्मितीचा भारतातला जो इतिहास आहे त्याच्यामुळेच आज नवीन नवीन गोष्टी तयार करू शकतो. नक्की फरक आहे, पण माझी आजी सांगायची की हे कालचक्र आहे, आज जे वरती येते उद्या खाली जाणार आहे. तसं आहे की ती जी परंपरा आहे ती आज परत आपण मॉडर्न ह्याच्यातही त्याचा अनुभव घेतो. त्यामुळे ना परंपरा जरी आपण चांगल्या ह्याने जोपासली तर नवीन ह्याच्यात कधी अडचणी येत नाहीत. फरक नक्की असतो की आज अत्तर यंग जनरेशनला सांगितलं अरे तुला अत्तराचा सुगंध माहितीये का, तो नाहीच म्हणणार आहे. पण तो अरे डिओड्रंट माहितीये का, हा ब्रँड माहितीये का, तर तो हो म्हणणार आहे. त्यामुळे त्यांना सांगण्यासाठी आपल्याला दोन वेगळे प्रकार दाखवणं गरजेचं आहे. त्या टाईपमध्ये आम्ही जेव्हा बघतो तेव्हा नक्की जाणवतं की परंपरा ही जी आहे ती जोपासली तरच नवीन आपण हे इझिली करू शकतो. क्या बात आहे. अत्तर हा शब्द जुना आहे आणि परफ्यूम किंवा डिओड्रंट हा शब्द नवीन आहे. शाळेत असताना असा कुठला अत्तर क्षण होता की ज्याच्यामुळे असं वाटलं की की या शाळेत आपण आलोय ह्याचा खूप जास्त अभिमान आहे? असा कुठला अत्तर क्षण होता तुमच्या आयुष्यामध्ये? असं खरं सांगायचं तर एखादा नाहीये, बरेच आहेत. म्हणजे ऍब्सोल्युटली सांगायचं झालं तर अत्तर क्षण म्हणतो ना, तर त्या ह्याच्यामध्ये आम्ही केलेल्या नाटकामध्ये पार्टिसिपेशन करून त्याच्यात प्रथम पारितोषिक मिळवलं गेलं. माझी शाळा म्हणा किंवा प्रियबाई नावाचं नाटक होतं. हो. सो ते क्षण जे आहेत ते आम्ही जमेशी बाळगूनच ठेवलेले, ते आम्ही पारंपरिक दृष्टीने बघतो. आताचा जो लेटेस्ट ट्रेंड आहे तो लेटेस्ट ट्रेंडला आमचा समज तर डेफिनेटली असा आहे की दोन्हीचा बॅलन्स तुम्हाला जमला पाहिजे. हे तर फॅक्ट आहे. म्हणजे तुम्हाला परंपरा सोडायची ऍब्सोल्युटली नाहीये, पण त्याला तुम्हाला काळाप्रमाणे तुम्हाला त्याचं ऍडॉप्शन जे आहे ते जमलं पाहिजे. हे इम्पॉर्टंट. किंवा आता हा जसं म्हटला तसं मगाशी म्हटला की त्या मैदानावरच्या मातीचा सुगंध, तो आज आमच्याकडे मातीच्या सुगंधाचा अत्तर आहे ना. म्हणजे तसे इन्स्पिरेशन आपली जी रूट्स आहेत ना ती इथेच आहे. म्हणजे नैसर्गिक ज्या गोष्टी आहेत त्या नैसर्गिक आपण दररोज ज्या अनुभवतो त्या गोष्टी आम्हाला अनुभवतच आम्ही पुढे गेलेलो. त्यामुळे ना म्हणजे आपण म्हणू ना की लहानपणापासूनचे आतापर्यंतचे जे विचार आहेत, म्हणजे लहानपण आता असं वाटतं की अरे आपलं वय एवढं झालंय आणि आता लहानपण म्हणजे खरंच खूप आधीचं हे वाटतं, पण अजूनही ते आत्ताचं वाटतंय. हा जो मगाशी आपण म्हटलात की ब्रिज, तो कधीच मोठा वाटला नाही, खूप छोटा स्पॅन वाटला हा. अच्छा. सुगंध तयार करत असताना शास्त्र आहे, त्याच्यामध्ये गणित आहे, त्याच्यामध्ये साहित्य सुद्धा आहे, बरोबर? आणि त्याच्यानंतर एका अत्तराची निर्मिती होते, बरोबर आहे? शाळेत असताना हेच विषय खूप जवळचे होते की त्याची भीती वाटायची? कसं आहे, भीती ही शाळेतच होती. खरं सांगायचं तर भीती शाळेनंतर संपली. म्हणजे असं नव्हतं की खरं की शाळेतली भीती आहे ती आजपर्यंत आहे किंवा असं काही नाही. तुम्ही जसं म्हटलात की ते विषय, आता सुगंध निर्मिती ही कला सुद्धा आहे. म्हणजे त्यामुळे ना ते पहिल्यापासनं शाळेपासनं आम्हाला ह्या सगळ्या विषयांचा अगदी अभ्यास नाही म्हणू शकत, पण अनुभव सगळ्या गोष्टींचा आल्यामुळे ना असं कधी दडपण नव्हतं की ती सुगंध निर्मितीमध्ये आपल्याला ह्या गोष्टी करता येणार नाहीत किंवा असं वाटत नव्हतं की भीती की अरे आपण करू शकू का नाही. कॉन्फिडन्स नक्की होता. त्यामुळे ना ती अडचण कधी आली नाही. आता ह्या विषयांबद्दल म्हणाल तर मी असं नाही सांगू शकत की ह्या विषयात आम्ही प्रावीण्य मिळवलं आणि म्हणून आम्ही इथे आहोत, असं नाही म्हणता येणार. पण नक्की म्हणजे त्याच्यामुळे अडचण शाळेच्या ह्याच्यात खूप क्लिअर थॉट्स होते. असं नव्हतं कधी की मला जाऊन कुठे नोकरी करायची आहे. तो क्लिअर थॉट असल्यामुळे तो म्हणजे असं कधी वाटलं नाही की मला ह्या विषयाचं दडपण येईल. त्यामुळे तो प्रॉब्लेम नाही आला कधी. आणि रेग्युलर मी मगाशी माझ्या डोक्यात जे होतं ते असं होतं की आम्हाला काय प्रमेय आणि हा आमची इंजिनिअरिंग फॉर्म नसल्यामुळे हा जर का क्रिएटिव्हिटी सांभाळतोय तो मला दुसरी बाजू जी सांभाळायची, व्हॉट इज दॅट, मॅथ्स. म्हणजे नक्की मॅथ्स तुम्हाला तुमचं त्या ह्याच्यामध्ये
मला अगदी ते त्रिकोण आणि चौकोन जरी नाही दररोज बघायला लागले तरी आकडेमोड तर डेफिनेटली दररोज बघायला लागते. बरोबर. सो त्याचा तो नक्कीच वजनात म्हणजे फरक तर नक्की जाणवतो की हा ते पहिल्यापासून होतं म्हणून त्याच्यात कुठे अडचण आली नाही. हा आपण जेव्हा शाळेत होतो तेव्हा त्याचा असा विचार केला नव्हता अरे आपल्याला बिझनेस करायचा पुढे जाऊन तर ह्याचा कुठे उपयोग अगदी. होईल. जे आता पुढच्या पिढीला आम्ही सांगू शकतो की ऍटलीस्ट बाबा अरे तुला हे आता नाही लक्षात येणार आहे, हे आपल्याला फ्युचरमध्ये आपल्याला इथे लागणार आहे. सो त्याच्यामुळे ह्या पर्टिक्युलर पॅराग्राफ किंवा ह्या पोर्शनवर लक्षात आहे. Correct. म्हणजे आत्ताच्या ह्याच्यात पुढे जसं कॉलेज डेज मध्ये किंवा शाळांमध्ये जसं इयत्ता वाढते तसं त्यांना नफा तोटा जिथपासून चालू होतो मग जसं पर्सेंटेज कॅल्क्युलेशन चालू होतं तेव्हा मग मी याच्या मुलाला सांगतो अरे बा आता आपल्या फायद्याची गोष्ट आहे. So आता तू बोलतेस ना. क्या बात पण आहे. आमच्या काळात वडिलांना ते काही करायची गरज नाही पडली हे तुम्ही बघा तुम्ही शाळेत बघणार आहे सगळं. बरोबर. So हा असा एक वेगळ्या प्रकारचा कॉन्फिडन्स होता त्यांना. हा फरक आहे. क्या बात आहे. हे 3 विषय झाले आणि तुमच्या व्यवसायाशी निगडीत असे 2 विषय, ते म्हणजे अत्तराला इतिहास आहे आणि अत्तराचा भूगोल सुद्धा आहे. कारण प्रत्येक प्रांतागणिक आपल्याकडे अत्तर वेगवेगळ्या पद्धतीची मिळतात आणि तिथे स्वतःची अशी स्पेशालिटी असते. तर हेमंत सुगंधी भांडारची स्पेशालिटी काय? कसं आहे, इतिहास आणि भूगोल ह्याच दोन्ही शब्दांमध्ये आमची स्पेशालिटी आहे. म्हणजे काय की आमच्याकडे परंपरा सुद्धा आहे. 53 वर्ष आज व्यवसाय आहे. त्यामुळे ना जुन्या काळात म्हणजे माझ्या वडिलांनी जेव्हा बिझनेस सुरू केला तेव्हा अत्तर किंवा सुगंध ही लक्झरी गोष्ट होती. म्हणजे त्याचा काहीच संबंध नव्हता की डेली लाईफमध्ये त्याचा काही इम्पॉर्टन्स आहे. तेव्हा त्यांनी जे केलं तो इतिहास बघितला. तर आत्ता जग हे खूप छोटं आहे असं म्हणतो आपण, का तर एवढी कनेक्टिव्हिटी वाढलेली आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रांतातल्या त्यांच्या कल्चरप्रमाणे वेगवेगळ्या अशा खूप उत्पादनांची अवेलेबिलिटी इंडियात होते. त्यामुळे ना आमची स्पेशालिटी जी आहे ती परंपरा भारतीय आणि मॉडर्नायझेशन हे युरोपियन, या दोन्हीची सांगड घालून आम्ही जी निर्मिती करतो उत्पादनांची ती खूप महत्वाची आहे. म्हणजे जी मार्केटपेक्षा वेगळी म्हणू शकतो आपण. कारण आज मार्केटमध्ये जे कॉस्ट एफिशियंट म्हणून जे प्रॉडक्ट दिली जात आहेत की फक्त किंमत ठरवायची आणि मग उत्पादन बनवायचं, ह्याच्या एक्झॅक्ट अपोजिट आम्ही पद्धत अवलंबतो. आम्ही पहिले उत्पादन बनवतो, ते दर्जेदार बनवतो आणि मग त्याच्या किमतीवर विचार करतो. आणि ते बनवताना पारंपरिक भारतीय गोष्टी आणि आज जगातल्या ज्या अवेलेबल आहेत गोष्टी त्या दोन्हींची सांगड घालणं हे आमचं काम आहे. त्यामुळे मार्केटपेक्षा वेगळं प्रॉडक्ट देत आल्यामुळे आणि ते सातत्य मिळाल्यामुळे लोकांना ते आवडत जातं आणि आमचा प्रसार व्हायला ते खूप कामाला येतं. म्हणजे आणि जेव्हा क्रिएटिव्हिटीचा जेव्हा पार्ट येतो तेव्हा एखादा फ्रेग्रन्स क्रिएशन आहे जेव्हा आपण पारंपरिक पद्धतीने बनवायचं आहे किंवा जिओग्राफिकली आपल्याला कुठून मागवायचं आहे भौगोलिकरित्या, सो तो कॉल पूर्ण माझ्या हातात येतो की बाबा मला स्काय इज द लिमिट. मला जेव्हा मटेरियल अवेलेबल करायचं आहे सिम्पल ते आरामात 100% येईल ह्याचा कॉन्फिडन्स त्याला असतो आणि मला तेवढा कॉन्फिडन्स काय असतो अरे हा याने मागितलं ना म्हणजे त्याला द्यायचं सिम्पल आहे. सो त्याच्यामुळे आम्हाला भूगोल पण आता तिथे तपासायलाच लागतो की अरे बाबा हे कुठून कसं सोर्स करता येईल जेणेकरून आपल्या हातात येईल आणि त्याला किती टाइम फ्रेम लागणार आहे ह्याची सांगड घालून आम्ही अंडरस्टँडिंगने ते त्या गोष्टी बांधलेल्या असतात की हा हे आजपासून अशी आपल्याला 2.5 ते 3 महिने लागणार आहेत हे सगळं रेडी व्हायला. सो एक त्याचा अंदाज आम्हाला त्या पद्धतीने थोडक्यात प्लॅनिंगचा भाग आहे हा. पण म्हणजे ते सगळ्या गोष्टीत करायला लागतं आणि आम्ही टचवूड म्हणा आम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये आहोत त्यामुळे ना ती दरी कधीच निर्माण झाली नाही की बाबा अरे तुझे विचार वेगळे आणि माझे वेगळे तर आपण काम पुढे कसं करायचं तो विचार कधीच आला नाही. त्यामुळे आम्हाला ते घरातल्या घरात सगळ्या गोष्टी होत गेल्या आणि आम्हाला घरातल्यांचाही पाठिंबा मिळाला. त्यामुळे पुढे जायच्या वाटचालीमध्ये कधी अडथळे आले नाहीत कुठलेच. वा, मॉडर्नायझेशन कडे मुलं चालली आहेत. खूप इझिली पॉकेट परफ्युम्स अवेलेबल आहेत. पण तरी सुद्धा आपली पिढी आहे किंवा आपल्या अगोदरची पिढी आहे ही एक ठराविक अत्तरच वापरते किंवा एका ठराविक अत्तरला त्यांची पसंती असते. म्हणजे देवपूजेसाठी अष्टगंध हवं हा मला, किंवा मला जाताना दरबार पाहिजे, किंवा एखादी तरुणी आहे हिना आहे किंवा दवणा आहे, हे अगदी वापरलंच जातं. तसं हेमंत सुगंधी भांडारमध्ये गेल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा काय सजेस्ट करता? कस्टमर काय एज ग्रुपचा आहे हा खूप महत्वाचा भाग आहे. म्हणजे इंटरनॅशनली बघितलं ना तर जेंडर बेस परफ्यूम बनवले जातात, म्हणजे लेडीजसाठी वेगळा जेंट्ससाठी वेगळा. पण आपल्या परंपरेमध्ये अत्तर किंवा सुगंधाची आपल्याला सवय कुठपास नव्हते तर धार्मिक
पूजेपासनं, धार्मिक विधींपासनं. बरोबर. त्यामुळे ना आज चाफा, मोगरा, गुलाब हे प्रकार जे आहेत, जे इंटरनॅशनली फेमिनाईन नोट्स म्हणतात, ते आपल्याला जेंट्स परफ्यूमनाही वापरायला लागतात. त्यामुळे कस्टमरकडे जेव्हा आम्ही अप्रोच होतो की बाबा त्यांना काय हवंय, तेव्हा आम्ही असा जेंडर बायस हे ठेवत नाही की अरे हे चाफा, मोगरा, चंदन, गुलाब हे जेंट्सना का दाखवायचं, तसा विषय येत नाही. तुमची आवड, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ना, तुमची आवड ही सगळ्यात महत्वाची असते आणि प्रत्येकाची वेगळी असते. त्यामुळे सांगायचा मुद्दा म्हणजे आम्हाला कस्टमरकडे जेव्हा आम्ही बघतो तेव्हा त्यांच्या आवडी जोपासणं हे आमचं काम आहे, अशा अनुषंगाने बघतो. त्यामुळे ना सुगंध वेगवेगळे कोणाच्या आवडीचे काय असतील हे सांगताच येत नाही. मग अशी तुम्ही म्हटलं तसं की आज यंग जनरेशनला पॉकेट परफ्यूम आवडतात, त्यांना खरंच चाफा, मोगरा, गुलाब, चंदन दाखवलं तर यंग जनरेशनला काहीच वाटत नाही की अरे त्याच्यात आपल्या आवडीचं काही आहे. म्हणजे काही आमच्याकडे असे कस्टमर आहेत की आता त्यांचे म्हणजे आमच्याकडे 3 पिढ्या येत आहेत जवळपास, म्हणजे त्यांचा वडील आजोबा जे वापरत होते ते सुगंध आजही आम्हाला विकायला लागतात. का तर ते सातत्य क्वालिटीमध्ये आम्ही पण टिकवलं आणि कस्टमरची आवड आहे ते जोपासायचं आम्ही पूर्ण प्रयत्न केला. त्यामुळे असं नाहीये की जुनी उत्पादनं आम्हाला बंद करायला लागली. उलट आमच्याकडे आज नवीन उत्पादनं जेवढी वाढत चालली आहेत, आम्हाला कधी कधी प्रश्न पडतो की अरे जुनं आणि नवीन हे एकत्र किती ठिकाणी आणि कसं ठेवू शकणार आहोत आम्ही. म्हणजे एक जो आपण म्हणतो की बिझनेसमध्ये सगळ्यात इन्व्हेंटरी महत्वाची असते, ती आमच्याकडे एवढी जास्त होते का तर खरंच हजारो प्रॉडक्ट झालेत. म्हणजे असं नाहीये की 100, 200, 500 पर्यंत हे मर्यादित आहेत. त्यामुळे ना जुन्या लोकांच्या आवडी आणि आता नवीन ट्रेंडिंग म्हणतो आपण त्या गोष्टी दोन्हीची सांगड घालताना तशी थोडी आमची धावपळ पण होते. बरोबर. प्रत्येक अत्तर एक गोष्ट सांगतं, कारण आपल्याशी निगडीत आहे ती गोष्ट. तर अशी कुठली गोष्ट तुमचं कुठलं अत्तर सांगतं? पर्सनॅलिटी रिप्रेझेंट करताना असं पर्टिक्युलर हेच अत्तर याला रिप्रेझेंट करतं असं ऍक्च्युअली मानलंच जात नाही. बेसिकली ती प्रत्येकाचा पर्सनल चॉईस आहे. फॉर एक्झाम्पल मला जर का चंदन आवडतं तर मी चंदनच वापरणार आहे. बरोबर. कारण लोकांना ऑटोमॅटिक ती आयडेंटिटी क्रिएट होते. मी तिथून गेलो की चंदनाचा सुगंध आला म्हणजे नारायण आला. अच्छा. सो हा अशा प्रकारे प्रत्येकाने एक्सप्लोअर करण्याचा पार्ट आहे. ज्याला जो सुगंध पर्टिक्युलर आवडतो त्याने तोच कंटिन्यू करायचा आहे. दुसऱ्याच्या आवडीसाठी मी फक्त तोच सुगंध वापरतो हा क्रायटेरिया नाही उपयोगाचा. आपल्याला मनातनं काय लागतं, मनातनं जे आवडतं ते आधी वापरणं गरजेचं आहे. म्हणजे माझे वडील ना ते थोड्या जुन्या टिपिकल ऑर्थोडॉक्स याचे होते. ते ना त्यांना 2 किंवा 3 उत्पादनं दाखवली की ते थोडे फ्रस्ट्रेट व्हायला लागायचे. एकदा मी माझ्या डोळ्यात एकच घडलेला किस्सा सांगतो. दुकानावर ज्याचं लग्न ठरलेलं तो मुलगा त्याच्या 2-3 मित्रांना घेऊन आलेला आणि ना तो वडिलांना 5-6 परफ्यूम दाखवून झालेले. हा कुठला आहे, तो कुठला आहे, असं तो बाजू म्हणजे मित्रांना विचारत होता, अरे बघ ना तुला कुठला आवडतं. तेव्हा वडिलांनी त्याला एक वाक्य सांगितलेलं की अरे मुला, तुला बायको आणि परफ्यूम हे दोन्ही स्वतःच्या आवडीचे असावे, दुसऱ्याच्या आवडीचे नसावे. ह्या सगळ्यांना स्टोरी नॅरेट होते, ती स्टोरी सत्य आहे म्हणजे आपण म्हणू शकतो. असं आहे. किती सुंदर आणि खरंच किती रिलेट करू शकतो या गोष्टी आपण. कारण खूपदा असं होतं की तो घेतोय म्हणून मी घेतोय आणि मग ते पडून राहिलंय, असं होऊ शकतं. हेमंत सुगंधी भांडार फक्त अत्तर नाहीत तर अजून बरेच प्रॉडक्ट्स निर्मितीमध्ये आहात आणि त्या सगळ्या प्रॉडक्ट्सना प्रचंड डिमांड आहे. काही प्रॉडक्ट्स मीही यूज केली आहेत म्हणून मी सांगते. आणि खरोखरच खूप काळ तुमचा जो दरवळ आहे, सुगंधाचा दरवळ, तो तुमच्या घरामध्ये राहतो, तुमच्या व्यक्तिमत्वाशी निगडीत राहतो. आज तुम्हाला खरंच मनापासून हेमंत सुगंधी भांडारमध्ये काय काय मिळतं आणि ते कसं कसं वापरावं असं सांगितलं तर काय सांगाल? कसं आहे, हेमंत सुगंधी भांडार हे जेव्हा आम्ही कंपनी फॉर्मेशन केलं तेव्हा त्याचा शॉर्ट फॉर्म म्हणून HSB केलं. पण त्या शॉर्ट फॉर्म करून HSB आम्हाला लॉंग रनसाठी उपयोगाचं नव्हतं. मग त्याला आम्ही पोझिशन कशी केली तर हॅपी सेंटेड बिगिनिंग, म्हणजे आनंदमयी सुगंधी सुरुवात. तुमच्या दिवसाची आनंदमयी सुगंधी सुरुवात झाली तर काय होतं, तर तुमचा दिवस चांगला जातो. इतकं सिंपल आहे ना. कुठला देव तुम्हाला सांगतो की अरे माझ्यासाठी हा सुगंध योग्य आहे किंवा माझ्यासाठी हा सुगंध आण, तो सगळा पर्सनल चॉईस आहे. त्यामुळे ना तुमची आनंदमयी दिवसाची सुरुवात झाल्यानंतर तुमचा दिवस चांगला जाणार आहे, तुमचा अप्रोच पॉझिटिव्ह होणार आहे आणि तुमची कामं पटापट होणार आहेत. हा एक सिंपल नॅरेटिव्ह आपण ठेवायला लागतो. त्याच्यामध्ये असं नाही करून चालत की एखाद्या विशिष्ट गोष्टीला एखाद्या विशिष्ट लोकांसाठी किंवा एज ग्रुपसाठी बांधता येतं, तसं नाही करून चालत. म्हणजे आज घरात अगरबत्ती, आज यंग जनरेशनला विचारलं तर ते अगरबत्ती आणि धूपस्टिक नाही लावत. म्हणजे आम्ही जी उत्पादनांमध्ये आमच्या, तुम्ही विचारलं तसं, अगरबत्ती आहे, अत्तर आहे, रूम फ्रेशनर आहेत, परफ्यूम स्प्रे आहेत, हाय एंडचे गिफ्ट सेट आहेत,
अशा भरपूर उत्पादनांची निर्मिती आमच्याकडे होते. पण ती नवीन जनरेशनला जर आपण सांगितलं की त्यांनी अगरबत्ती लावली का विचारली तर तो नाही म्हणतो. पण त्याला नक्की सकाळची सुरुवात आठवत असते. अरे माझे आई वडील, सकाळ मी डोळे उघडतो तेव्हा घरात एक विशिष्ट सुगंध येत असतो, तो त्या अगरबत्तीचा आहे. त्यामुळे अशा वेगवेगळ्या उत्पादनांमधनं आम्ही तुमच्या आयुष्याशी सतत जोडलेले असतो, इतकं सिंपल सांगता येईल. आता त्याच्या पुढे अजून एक सांगायची गोष्ट तर काय की घरात वयस्कर व्यक्ती असतो, आजकालच्या पिढीला पुढे अगरबत्ती कमी का वाटते, म्हणजे लावली का नाही जात, तर आजोबांना त्रास होतो किंवा घरात मुलीला त्रास हो होतो. हो हो सो आम्ही जी उत्पादनं जी बनवतो ती ते असेच पॅरामीटर्स वापरतो. आम्ही तर पर्टिक्युलरली लो स्मोक कॅटेगरीच्या अगरबत्त्या बनवतो. सो लो स्मोक कॅटेगरीच्या अगरबत्त्या आजकाल काळाची गरज आहे. आम्ही काय करतो, कस्टमरमध्ये किंवा लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट करतो की अरे तुम्ही 10 गाड्या 15 गाड्या लावायची गरजच नाही, 8 गाड्या लावूच नका. तुम्ही बेसिकली चांगल्या दर्जाची लावा, 1 किंवा 2 लावा, इनफ आहे. आणि त्याला आता सोल्युशन म्हणून आम्ही काय इन्व्हेंट केलं आहे की लो स्मोक कॅटेगरीचीच अगरबत्ती बनवली तर धूर अतिशय कमी आला तर त्याचा कोणालाच त्रास होणार नाही. क्या बात आहे. सो अशा प्रकारे ऑटोमॅटिक पर्यावरणीचा बॅलन्स पण राहील, कुठल्या अँगलने राहील तर कार्बन एमिशनच त्याच्यात कमी आहे. सो ह्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत तर त्याच्यातनं सांगड घालून ते काळाप्रमाणे अपग्रेड करत राहणं हा आमचा ध्यास असतो. आणि आज सोशल मीडियाच्या जगात ना एखादी गोष्ट बरोबर आहे का चूक आहे हे न बघता ती व्हायरल होते. हो. त्यामुळे ना अगरबत्तीत बांबूमुळे हे घडतं, हे असे अपप्रचार घडवले जात आहेत. अरे हजारो वर्षांपूर्वीची अगरबत्तीची परंपरा आहे, मग ती कुठल्या धर्माशी निगडीत आहे किंवा कुठल्या काळाशी आहे आणि ते आपल्या धर्मात चालत नाही का चालतं, हे असे वाद करून लोकांना रील्स आणि ह्याच्यात लाईक्स मिळवायचे असतात. पण तो म्हणजे आपण म्हणू ना की मॉडर्न काळ आणि जुना काळ ह्याच्यामध्ये तफावत भरपूर आहे. म्हणजे जुन्या काळातली परंपरा आज अचानक ती चॅलेंज केली जाते, अशा गोष्टीही घडतात. त्यामुळे त्याचा दोन्हीचा बॅलन्स साधायला लागतो आम्हाला. क्या बात आहे. खूप अशा पद्धतीची जी प्रॉडक्ट्स आहेत तर त्या प्रॉडक्ट्सला गिराईक तुमच्याकडे रिपीट कस्टमर्स माझ्यामध्ये जास्ती असतात, बरोबर आहे. तर त्या मैत्रीचा सुगंध तुम्ही कसा जपता? आता रिपीट कस्टमरशी एक सोपी हे सांगतो, तुम्हाला व्याख्या सांगतो. आज मॉडर्न काळाप्रमाणे माझी वेबसाईट, ऑनलाईन सेल्स किंवा डिजिटल मार्केटिंग हे जेव्हा आपण करण्याचा प्रयत्न करतो, आम्हाला फार वेगळा अनुभव कशात येतो. एकतर जुन्या काळात जेव्हा आम्ही वडिलांनंतर आम्ही जेव्हा बिझनेसमध्ये आलो तेव्हा ना एक कस्टमरचं बिहेवियर शिकत होतो, त्यांच्याबरोबर मैत्रीपूर्ण आमचे संबंध जोपासले जात होते. आज ते लॅक करतो आपण सोशल मीडियामध्ये. कोण कुठनं काय परचेस करतोय ती व्हॅल्यू फक्त बघितली जाते. त्यामुळे ना त्याचा एक वेगळेपणा आम्हाला नक्की मिस होतो की अरे आपण म्हणजे ठीक आहे आमची दुकानं आहेत, दुकानांमध्ये आजही खूप चांगल्या प्रकारे कस्टमर रिपीट होतात, पण जे आपण ऑनलाईन जे पडद्यामागचं म्हणतो ते बघू शकत नाही. हा मोठा एक फरक जाणवतो. आज गुगलच्या डेटानुसार वेबसाईटवर आलेले 100 पैकी जर 3 जणांनी परचेस केलं म्हणजे तुमची वेबसाईट चांगली. अहो पण आम्हाला 100 पैकी एकही जण न परचेस करता जातो हे मान्यच नव्हतं किंवा आम्हाला त्याची सवयच नव्हती. त्यामुळे तो फरक अडॉप्ट करायला आम्हाला थोडा वेळ द्यायला लागला की अरे इथे तर लोक आमच्याकडे 100च्या 100 लोक परचेस करतायत दिवसातनं आणि वेबसाईटवर असताना 3च जण परचेस करतायत, हे कसं शक्य आहे. त्यामुळे तो रिपीट नक्की होतो. आमच्याकडनं घेतलेला कस्टमर रिपीट होणार नाही असं होतच नाही, पण तो येऊन त्यांना आज जेवढी ऑप्शन्स अवेलेबल आहेत एका मोबाईलवर एका क्लिकवर, त्यामुळे त्यांना कन्फ्यूज येते की अरे हे खरं काय आहे, याच्या मागे खरं जेन्युनिटी आहे का. मग तो आमचा इतिहास जो आहे की 53 वर्षाची सुगंधी परंपरा आहे, इतकी प्रॉडक्ट रेंज आहे आणि थोडे मॉडर्न पॅकेजिंग पण आहे, तर ह्याच्यामुळे आम्हाला ते कन्वर्ट कस्टमर करायला फार वेळ नाही लागत. आणि ना त्याला अजून त्याच अनुषंगाने अजून सांगायचं झालं ना तर सुगंध ऑनलाईन दाखवला जात नाही. बरोबर. सो त्याच्यासाठी आम्ही ऑलवेज बेटर काय विचार करतो, तू स्वतः इव्हॅल्युएट करा, सुगंध आपल्या आवडीप्रमाणे घ्या, पसंत करा आणि मग तो विकत घ्या. किती छान. आणि जसा मैत्रीपूर्ण संबंध जसा असतो ना, बरेच वेळेला आमच्यापेक्षा वयस्कर वयाने मोठे जरी असले तरी त्यांची आवड आम्हाला माहिती असते आणि त्याप्रमाणे ते व्यक्ती आल्यानंतर आम्ही स्वतःहूनच ती गोष्ट काढून ठेवलेली असते. मग त्याच्यानंतर मग आम्हाला हा जो इंटरॅक्शन आणि हे जे अंडरस्टँडिंग आहे ना ते खूप चांगल्या लेवलचा एकदम वेगळ्या तऱ्हेचा अनुभव म्हणतो ना तसा असतो. त्याला पण एक कॉन्फिडन्स क्रिएट होतो, अरे हा माणूस मला लक्षात ठेवतो. अगदीच. सो हे इम्पॉर्टंट आहे आजच्या तारखेला, कारण माणसाला कनेक्टेड राहणं हे खूप गरजेचं आहे. हो, एक म्हणजे नुसता व्हॉट्सअपला मेसेज आला तर त्याला तेवढी व्हॅल्यू नाही जेवढं एकमेकांमध्ये इंटरॅक्शन करतो त्याला आहे. क्या बात आहे. आत्ताच तू म्हणालास की माणसाने माणसाशी कनेक्टेड राहिलं पाहिजे आणि माझ्या मते आपल्या शाळेने हे आपल्याला खूप जास्त शिकवलं की बाहेर
चपला जितक्या कदाचित तेच आपलं धन आहे बँकेतल्या हो, धनापेक्षा. एकदम. आणि आज ते तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये सांभाळताय. अजूनही शाळेतल्या ग्रुपशी व्हॉट्सअपवरनं किंवा अशी मैत्री आहे, रेग्युलरली भेटणं होतं? भेटणं तर फार कमी होतं, पण ग्रुपवर नक्की आहोत. पण आजच्या तारखेला म्हणाल तर माझं शाळेतल्या ग्रुप बरोबर दररोजचे मेसेज मी म्हणतात ना गो थ्रू नुसते करतो. इंटरॅक्शन तेवढं नाहीये. पण का नाहीये तर आम्ही आता आमच्या बिझनेसच्या व्यापामध्ये खूप बिझी आहोत. आणि आत्ता जोवर म्हणतात ना की आपल्याला जेवढं वाढता येईल तेवढं आत्ता वाढायचंय. ह्या कारणापायी ना थोड्या पर्सनल गोष्टी ज्या आहेत त्या मागे पडतात आणि थोड्या कमर्शियल गोष्टी पुढे येतात. त्यामुळे कनेक्टेड सगळेच जण आहेत. म्हणजे खरंच त्या ग्रुपवरचे आजही दुकानात आले किंवा हक्काने एकमेकांची फोन करून सगळे कनेक्टेड आहेत. म्हणजे कधी कोणाची अडचण असेल तर त्या ग्रुपवर टाकलं की सुटत नाही असं होतच नाही. त्यामुळे म्हणजे ती शाळेतली मैत्री म्हणतात ती आजही तिथेच आहे. म्हणजे असं कधी होत नाही की आज आपण 10 वर्षांनंतर 15 वर्षांनंतर भेटलो म्हणून काही दुरावा आलाय. नाही, अरे ती शाळेत होतो तिथेच आज आपणही उभे आहोत असंच वाटत राहतं. करेक्ट. आणि ना त्याच्यात थोडासा माझा अँगल अजून थोडा वेगळा येतो. म्हणजे काय, हा त्याच्याप्रमाणे त्याच्या व्यापाप्रमाणे जसं त्याचा दिवस घालवतो, मी माझ्या पद्धतीने वेगळा घालवतो. म्हणजे काय, सिम्पल आहे, मला जेव्हा वेळ आहे तेव्हा जेवढी लोक अवेलेबल असेल तेव्हा भेटू शकतो. अरे लिटरली 10:30 आणि 11 वाजता रात्री भेटतो आम्ही. पण हे दररोज प्रॅक्टिकली नाही. पण एखादे काही जण मित्र जे आहेत आउट ऑफ इंडिया आहेत, पण मग ते जेव्हा येतात तेव्हा मग मला त्यांच्याप्रमाणे मला वेळ मॅच करायची. अदरवाईज तो व्यक्ती परत पुढचे काही वर्ष मला भेटणार नाही. इन्स्टेड ऑफ दॅट, ज्या आपण शाळेच्या पाठावरनं आपण एकत्र वाढलेलो आहोत, तो व्यक्ती मला एवढे वर्षानंतर भेटणार आहे, ही त्याची जे अट्रॅक्शन अटॅचमेंट जे आहे ते डिफरंट लेवलला आहे. मग त्याच्यामुळे तो वेळ अपसूक माझ्याकडनं काढला जातो. प्रत्येकाने तो वेळ थोडा तरी द्यावा असं मला वाटतं. जेव्हा शाळेतली मैत्री असते, मी म्हटलं तसं, जेव्हा शाळेत 240 मुलं एका इयत्तेची जी होती, त्यांचं प्रत्येकाची वेळ ती ट्यून्ड अप करून येणं प्रॅक्टिकली पॉसिबल नाही होणार. पण मग जेवढे आहेत तेवढे तरी येणार. तो दुसऱ्या इयत्ता म्हणजे दुसऱ्या डिव्हिजनचा होता हे कशाला बघत बसता, तो कच आहे मी बच आहे असं नका बघत बसतो. त्या भेटा आणि मजा करा एकदम. म्हणजे जे अवेलेबल आहे शाळेतले मित्र. आता एक एक्झाम्पल, आपल्यापेक्षा काही पटीने व्यापारात एखादा व्यक्ती मोठा पण असू शकतो, पण तो माझ्यासाठी तो शाळेतला मित्र आहे म्हटल्यानंतर अरे तू तुझ्या जागी, तो तिथे तुझ्या प्रोफेशनल लेवलला तू ते हँडल कर. तू जेव्हा माझ्यासोबत येतो तेव्हा तो हापचड्डीतलाच आहे. ह्या सिंपल लेवलला आम्ही जातो. म्हणजे मग तो कसा आहे, अरे चल सोड रे बाबा, तू ते सोड रे, चल आपण मजा करू. म्हणजे अशा स्पॉन्टेनियस लेवल आम्ही घेत होते. आणि आम्ही त्याच लेवलला अवेलेबल असतो की बाबा अरे नाही तू कसला रे, तू काय मला सांगणार, अहंकार इगो बाजूला ठेव, तू शाळेतला आहेस माझ्या, तू चल माझ्यावर. एवढ्या सोप्या भाषेत सांगितलं. थोडक्यात आयुष्यात ना शाळा कधी वेगळी झालीच नाही. म्हणजे 10वी पासआउट झाल्यानंतर ना असं कधी वाटलंच नाही की अरे आपण शाळेपासून दूर गेलोय. नाही, म्हणजे नशिबाने आम्ही डोंबिवलीतच राहायला आहोत, त्यामुळे तसं तर दुरावा कधीच नाही आला. पण तरी जाताना ना अरे मी टिळकनगर शाळेवरनं दररोज दुकानात जातोय हे असंच वाटायचं. म्हणजे असं कधी फार वेगळं वाटलं नाही. क्या बात आहे. आपल्या शाळेने अजून एक आपल्याला, मी असं म्हणेन की एक FD दिली विचारांची. ती म्हणजे आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. आणि फार कमी ठिकाणी हे शिकवलं जातं की पहिल्यांदा दुसरीकडे बघा, समोर पहा आणि मग स्वतःकडे पहा. तर आज तुमच्या बाबतीत ते तुम्ही कसं पुढे नेताय हीच गोष्ट? कसं आहे, तुम्ही म्हणता तसं शाळेने आणि आमच्याकडे घरातनं दोघांकडनंही हेच भाव सातत्यपणे पुढे येत गेले. म्हणजे आजही मी म्हणतो की मी माझ्या वडिलांच्या पुण्याईवर आज धंदा करतोय. का तर त्यांनी आणि शाळेने दोघांनी आमच्यावर तुम्ही म्हणता तसेच संस्कार किंवा गोष्टी मनात बिंबवल्या गेल्या की हे समाजाचं देणं आहे आपल्याला. जे आज आमच्याकडे व्यवसाय सुद्धा जेव्हा आम्ही 53 वर्ष करतोय तेव्हा आज आमच्याकडे येऊन घेणाऱ्या अनेक म्हणजे हजारो लाखो लोकांच्या खरेदीमुळे आज आम्ही आमचा संसार किंवा आमच्या स्टाफचा पगार देऊ शकतोय. ही भावना शाळेमुळे पण जोपासली गेली आणि आमच्या वडिलांमुळे पण जोपासली गेली. आज कुठेही दरवर्षी, म्हणजे आता आम्ही दरवर्षी अगरबत्ती उत्सव म्हणून एक्झिबिशन करतो, त्याच्यानंतर दरवर्षी कुठेतरी जाऊन आपल्याला काही डोनेट करायचंय. ते कुठेच पब्लिश करणं हे आम्हाला आवडत नाही, पण दरवर्षी आम्ही सातत्याने ते एक डोनेशन फॉर्म मध्ये आम्ही, त्याचं कारण काय की बाबा निमित्त काय, तर बाबा तो अगरबत्ती उत्सव आहे, ते झाल्यानंतर आपण काहीतरी द्यायचं. मग ते वेगवेगळ्या, मग पूरग्रस्त असतील किंवा नुकसानग्रस्त असतील त्याचा विचार करत नाही, दरवर्षी जाऊन कुठल्या तरी जेन्युइन लोकांपर्यंत ती मदत पोहोचवतो. रिटेल सेगमेंट मध्ये असल्यामुळे ना काउंटरला एक्स व्यक्ती कोणी, आता जरी आम्ही अवेलेबल नसू आणि कॉल आला की अरे बाबा अशी अशी गरज आहे, निस्वार्थीपणे आम्हाला आईकडून शाळेकडून दोघांकडनं एवढं डोक्यात बिंबवलं गेलं, अरे त्याला ज्याची गरज, तुला जेवढं वाटतं तेवढं देऊन टाक. एवढं सोपं आहे. मला एक्सच दिलं पाहिजे आणि मला एवढंच दिलं गेलं पाहिजे,
ही मनात भावनाच ठेवू नको. तू तुझ्या मनातनं तुला जे वाटतं ते एक्सपेक्टेड आहे, तुला जे वाटतं ते दे. ते निस्वार्थीपणे केलेलं जे असतं ना ते 100% समोरच्यापर्यंत पोहोचतं. मग आता ते वेगवेगळ्या स्वरूपात असेल, मग तुम्ही ते काइंड्समध्ये असेल किंवा धन स्वरूपात असेल, ते डिफरंट प्रत्येकाने मॅनेज करायचं. मी अगदी 3 दिवसापूर्वी माझ्या मुलाला 6वीत आहे फक्त तो, मी त्याला ह्याच गोष्टी समजावत होतो. कारण आमच्यासमोर रस्त्याचं खोदकाम चालू होतं आणि माझा मुलगा सायकल फिरवत होता. तेव्हा तिथे जी असलेली मुलं जी होती त्यांच्याकडे काय आणि आपल्याकडे काय, ह्याच्या चुकात कोण आहे ह्याचा डिफरन्स मी त्याला समजावत होतो. आणि त्याच्यामुळे तू त्यांच्यासाठी किंवा समाजासाठी काय करायला लागेल आपल्याला, ह्या गोष्टी मी लिटरली त्याला समजावत होतो. ह्या अशा स्वरूपाच्या, कारण त्या आपल्या एथिक्समध्ये कोरमध्ये पहिल्यापासूनच, म्हणजे त्या आपल्याला त्या मिळतात कुठून, घरातनं मिळतात एक वेळ आणि इथं शाळेतनं मिळतात. आम्हाला तो दोन्हीकडनं मिळाला. त्याच्यामुळे तो जमेची बाजू तर नक्की आहे आमच्याकडे ती गोष्ट. अगदीच. मला आठवतंय आपल्याला शाळेमध्ये म्हणजे दरवर्षी धान्य, एक मूठ धान्य आपण हे गोळा करायचो आणि आदिवासी पाड्यांवरती द्यायचो. आणि त्याच्यानंतर सुद्धा एक वर्ष मला आठवतंय भूकंप का पूर असं काहीतरी झालं होतं आणि त्यावेळेला आपण अगदी वह्या पुस्तकं जे जे काही आपल्याला शक्य आहे ते आपण दिलं होतं. आणि मला असं वाटतं की हेच संस्कार असतात. संस्कार काही शेजारी बसून चल बाळा मी संस्कार करते अशातले नसतात, तर हे कोणीतरी समोरची व्यक्ती आपल्याला सांगते, दाखवते. हा, आणि एक्झॅक्टली. आणि मला असं वाटतं की शाळेतले शिक्षक ते ज्या पद्धतीने आपल्याला सांगतात त्याची एक गोष्ट करून सांगतात आणि त्याचा विचार, त्याचा प्रभाव आपल्यावरती पडतो. आणि म्हणूनच कदाचित आपण 2 पावलं वेगळ्या वाटेने चालतो असं म्हणायला हरकत नाही. शाळेने मला काय दिलं हा प्रश्न स्वतःला विचारल्यानंतर, अर्थातच संस्कार दिले आपण मगासपासून बोलतोय, पण शाळेने मला संस्कार किंवा या व्यतिरिक्त अजून काय दिलं असं विचारल्यानंतर काय येतंय मनामध्ये? शिस्त. शिस्त जी म्हणजे घरचे लावू शकले नाही ते शाळेत लागली गेली, त्यामुळे शिस्त नक्की दिली. म्हणजे ना ती शिस्त आज म्हणजे माझ्या प्रत्येक व्यवसायाच्या डेली आपण म्हणतो ना गोष्टींमध्ये सुद्धा जाणवते. आणि त्याचं रूट्स नक्की शाळेत आहेत. म्हणजे मी मगाशी म्हणतो तसं शाळेत एक भीती होती, पण भीती म्हणजे ती अशी नव्हती, ती शिस्तीत राहण्याची भीती, आदरयुक्त भीती होती. त्यामुळे ना ती शिस्त नक्की शिकवली गेली. म्हणजे ती शिस्त अगदी आपल्या व्यवहारांमध्ये किंवा एथिक्स, आपण म्हणतो की एथिक्स, कुठलाही गोष्ट एथिकली करायची तर ती एक जाण जी आहे ती शाळेतनं मिळाली. त्यामुळे ना शिस्त आणि एथिक्स हे नक्की शाळेमुळेच आलेले आहेत आणि त्या आज व्यवसायामध्ये त्याच्यामुळेच कदाचित आमची जी प्रगती आहे ती चालू आहे. क्या बात आहे. नारायण, तुझ्या बाबतीत? माझ्या बाबतीत थोडं सांगायचं झालं तर पहिली तेच होती इमोशन्स. वा. लिटरली म्हणजे आम्हाला शाळेतल्या बाई शिकवायच्या ना, तर मला जरी आलं काय नाही आलं काय त्या सामावून घेणं आणि त्याला इमोशन टच देणं, तो त्यांच्याकडनं मी लिटरली शिकलो. आणि तो अजूनही माझ्याबरोबर. भिडेबाई होत्या आपल्याला, दुसरी बला आणि चौथी बला केळकरबाई होत्या. आम्हाला तर त्या बोलून प्रत्येकाला घरी बोलवून संक्रांतीला पतंग द्यायचा. आणि मला अजून असं वाटतं की त्या खडूच्या त्या वेगवेगळ्या वस्तू करायच्या आणि त्याही आपल्याला द्यायच्या. आणि प्रत्येक श्रावणी शुक्रवारी आपल्याला चणे-दाणे मिळायचे त्यावेळेला. तो पर्सनल टच नावाची जी गोष्ट आहे ना ऍक्च्युली, आणि पर्सनल अटेन्शन, ते मला शाळेकडनं मला अजूनही फील होतं की हा बाबा, म्हणजे तो एक म्हणतो ना आपण फोकस पॉईंट होतो की हा आपण येऊ पहिल्यापासून आपल्याला जर कमी केलं तर आपण फोकस राहून केलाय काय. सद्यस्थितीमध्ये ओरड आहे बाहेर की मराठी शाळा बंद होत आहेत किंवा मराठी शाळांमध्ये ऍडमिशन्स कमी होत आहेत, पण खूप सांगायला आनंद होतोय आणि अभिमान वाटतोय की आपली एकमेव अशी शाळा आहे जिथे मराठी माध्यम असून सुद्धा ऍडमिशन्स फुल होत आहेत. आणि माझ्या मते ही जी कंडिशन आहे किंवा हे जे सगळं आहे ते अर्थातच आपल्या पूर्वासुरांनी जे करून ठेवलंय किंवा पुढच्या पिढ्यांनी जे जे आदर्श घालून ठेवलेत तर त्याच्यामुळे असेल कदाचित. तर त्याबद्दल काय सांगाल आणि ह्या शाळेमध्ये काय यायचंय आणि काय ऍडमिशन घ्यायचे याबद्दल काय सांगाल? कसं आहे, शाळेचं मी म्हणतो की आपण लहान असताना सुद्धा डोंबिवलीतल्या काही नामवंत शाळांमध्ये आपल्या शाळेचं नाव यायचं. त्यामुळे आपल्या शाळेच्या बाबतीत तो प्रश्न नक्कीच उद्भवत नाहीये की मराठी अमराठी. पण ना बाहेर नक्कीच हा मराठी अमराठी म्हणजे कन्फ्युजन आहे. म्हणजे आज त्याचे थोडेसे प्रमाणात आम्ही सुद्धा काय म्हणतो त्याला की भागीदार आहोत की आम्ही आमच्या मुलांच्या ऍडमिशनच्या वेळेस सुद्धा एक ट्रेंड होता की बाबा 15-20 वर्षापूर्वीची गोष्ट करतोय की अरे तेव्हा खरंच मराठी शाळेत घालू का हा प्रश्न होता. पण आज आता आपल्या शाळेच्या जेव्हा ऍडमिशन फुल होत आहेत तो काळ बदलतोय. म्हणजे त्याच्या त्या मराठी असण्यामुळे
आपल्या पिढीला जसा काही प्रॉब्लेम फेस नाही करायला लागला, हे आपलीच पिढी आज जाणून आहे. अगदी. त्यामुळे आज आता वेळ अशी आलेली आहे की अरे आपण परत त्या ह्याच्याकडे वळूया का म्हणजे ना आज बाहेर जे बाकीच्या माध्यमांच्या ह्याच्यातनं जे बाजारीकरण झालंय, प्रत्येक गोष्टीचं बाजारीकरण जे झालंय ना, ते आपल्या शाळेत कधीच जाणवलं नाही आम्हाला. त्यामुळे ना तो नक्की असं सांगावं असं वाटतं की तुम्ही मराठी माध्यमाकडे परत वळा आणि लोक नक्की वळतील आणि त्याचा उपयोग त्यांना पुढे जाऊन नक्की होईल आणि अडचणी नक्कीच येणार नाहीत. ऍब्सोल्युटली त्याचा काही डाऊट नाहीये. नाही, आणि ऍब्सोल्युट मी मगाशी ह्याला एक काळ जायला लागतो तेव्हा ते रिअलाइज होतं. आता खरंच लोकांना रिअलाइज होत आहे की मराठी शाळेची, मराठी आपल्या मातृभाषेतनं शिकण्याची खूप गरज आहे आणि त्याने काहीच कोणाच्या आयुष्यात बदल होत नाहीये. सो हे अडॉप्शन डेफिनेटली पूर्ण समाज पण अडॉप्ट करेल आपल्या इथला जो हे आहेत ते. आणि आपण सुद्धा प्रत्येकाने जो इनिशिएटिव्ह घेतलाय की अरे हा बाबा तू मराठी शाळेत झाला तुला ऍब्सोल्युटली प्रॉब्लेम नाहीये, कारण आपण त्याच्यातनं फेस केलेलं आहे की प्रॅक्टिकल डिफिकल्टीज आहेत. म्हणजे आपली जनरेशन जी आहे ना, ते मागचा पण बघितलंय, कारण आपण फेस केलंय. आपल्या फ्युचर वाल्यांना पण काय घडले ते पण प्रॉब्लेम समजले. म्हणजे आपण व्हर्सेटाईल म्हणतात तसं त्या ह्याच्यातनं अनुभवातनं खूप शहाणपण आल्यासारखं आहे. त्याच्यामुळे आपण तर संदेश प्रत्येकाला देतोय की बाबा नाही तू मराठी शाळेतच घाल. ऍब्सोल्युटली त्याच्यात कुठेच दुमत नाहीये. म्हणजे मी तर ठाम 100% सांगतो, तू कुणी विचार करू नको, गरजच नाही. कारण आता ज्या लेवलचं मेंटल प्रेशर बाकीच्या ह्याच्यात दिलं जात आहे, इट इज व्हेरी डेंजरस. का करायचं सगळ्यांना एकदम पहिला आणायचं आणि पहिल्या सगळ्यांना इंग्लिश मधनं शिकायचं आहे, खरंच डोक्याबाहेरची कल्पना आहे. बरोबर. सो त्याच्यामुळे ती जी कुचंबणा होते ती कुठेतरी अवेअरनेस क्रिएट करून तरी बाहेर काढता येईल. आणि ज्यांना अनुभव आहे ती लोक तर नक्की सांगू शकतील अरे काहीच काळजी नको करू, मराठीमध्ये बिनधास्त शिक. अगदीच. नाही, ह्याने म्हटल्याप्रमाणे की शाळेत असताना मी शेवटून पहिला किंवा दुसरा असायचो, पण कधी मैत्रीमध्ये अंतर नाही जाणवलं. आज मुलांमध्ये ना 1 मार्क कमी मिळाला तरी स्टेटस सिम्बॉल आलेला आहे की अरे बाबा तो माझ्यापेक्षा म्हणजे तो पहिला येतो आणि मी दुसरा आलं की कमीपणा वाटतो. त्यामुळे ना ही जी भावना आहे ना ती शाळेत असताना आम्ही कधीच अनुभवलेली नाहीये. आज माझे सगळे मित्र, आज बोर्डात आलेले सुद्धा मित्र आहेत, त्यांनी कधी अशी मैत्रीत तरी नाही निवडलं आहे. पण आज ह्या बाजारीकरणामुळे ना जे अनुभवतंय पिढी की तुला पहिलंच यायचंय आणि तू जर दुसरा किंवा तिसरा आलास तर तू त्या लेवलचा नाहीयेस, ही जी भावना आहे ना ती बाहेर खूप त्याचं कमर्शियल स्वरूप बघायला मिळतंय. त्यामुळे आपल्या मराठी माध्यमांमध्ये नक्की सगळ्यांनी यावं आणि पुढे त्याला कधी प्रॉब्लेम नाही. त्याच्यात पोटेन्शियल कमी नाहीच आहे ना, त्याच्यात काही कुठेच डाऊट नाहीये. अगदीच अगदीच. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की जी जगाची भाषा आहे आणि जी ज्ञान भाषा आहे, या दोन्ही भाषा जर व्यवस्थित हातात हात घालून चालल्या तर माझ्या मते कुठेच अडचण येणार नाही. आणि मला आपल्या शाळेबद्दल, कारण मी या शाळेची विद्यार्थिनी, मी अगदी अभिमानाने सांगते. आणि या शाळेने मी, माझं, मला हे ह्या 3 शब्दांची रेस लावण्यापेक्षा आपलं, आपण, आम्हाला हे शब्द जास्त शिकवले. त्याच्यामुळे कदाचित आज आपण एका कुठेतरी टप्प्यावरती आहोत जिथून आपण सगळं काही छान पद्धतीने बघू शकतो. खूप छान वाटलं तुम्ही दोघेही आलात आणि खूप छान पद्धतीने आपल्या गप्पा रंगल्या, शाळेच्या आठवणी, तुमच्या बिझनेस बद्दल सुद्धा कळलं. तर आज पॉडकास्टला आल्याबद्दल, आपण शाळेत असताना बिल्ला लावायचो त्याचीच एक सुंदर ट्रॉफी आज मी तुम्हाला देते. तर आपल्या शाळेतल्या नियमाप्रमाणे आपण थोडंसं पास ऑन करूया का? धन्यवाद. धन्यवाद. खूप छान आठवण आहे. शाळेचा बिल्ला दिल्याबद्दल खूप धन्यवाद. बरेच वर्षांनी शाळेचा बिल्ला परत मिळवायला मिळेल याचा आनंद आहे. पुसून टाका हे वाक्य तुमच्या मनातून की मराठी माणूस एका शाखेशिवाय पुढे जाऊ शकत नाही. आज हेमंत सुगंधी भांडार म्हणजे HSB हे काळानुरूप केलेलं नाव, त्याच्या अनेक शाखा आहेत. तिथे आधुनिकता, परंपरा दोन्ही जपल्या जातात आणि तुमच्याशी शुद्ध मराठीमध्ये अतिशय छान पद्धतीने तुम्हाला हव्या असणाऱ्या अत्तराची तिथे तुम्हाला चव दाखवली जाते. चव फक्त जिभेने घ्यायची नाही, पहिल्यांदा ती डोळ्याने आणि नाकाने घ्यायची असते, तर ती दाखवली जाते. तर नक्की भेट द्या HSBला. तर पाहत रहा टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ निर्मित माझी शाळा माझा जिव्हाळा हा पॉडकास्ट. आपण भेटूया आपल्याच शाळेतल्या अनेक दिग्गज व्यक्तिमत्वांना ज्यांनी त्यांच्या फील्डमध्ये खूप काही करून ठेवलंय आणि अर्थातच ते आपल्या शाळेचे रोल मॉडेल आहेत. तर पाहत रहा आणि हो, आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुमच्या बॅचमेट सोबत हा पॉडकास्ट नक्की पहा आणि अर्थातच तुमच्या कॉमेंट्स आम्हाला खूप खूप महत्त्वाच्या आहेत.
तुमच्यापैकी कोणी जर आमच्या पॉडकास्टमध्ये येऊ इच्छितं तर त्याला सुद्धा अगदी आनंदाने शाळेचे दरवाजे उघडे आणि भेटत राहूया पुन्हा पुन्हा. तोपर्यंत धन्यवाद.